आज मास्टर घेत नसताना काय होते की जन्मल्यापासून आतापर्यंत ते हार्टमध्ये चेंजेस झालेले असतात, प्रॉब्लेम असल्यामुळे काढणार आहे. पण तो बरोबर आहे, शुद्धीवर आहे, सगळं आहे. आज व्हेंटिलेटरनं काढून थोडं खायला सुरू केलं की नाही 2 दिवसात घरी जातं. ओके, हार्ट वाईज इज ओके. हार्ट मध्ये काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे जे करेक्शन केलंय ते नॉर्मल आहे. इको करून बघितलं आम्ही, सगळं नॉर्मल आहे. तर नुसतं एकदा ऑपरेशन झाल्यानंतर ते हॅज टू ईट. एकदा खायला सुरू केले की मग ते शक्ती येते आणि ते फिरायला सुरू करतात. ते तिथेच थांबले आहेत अजून, म्हणजे किती 5-6 दिवस झाले, 6 का 7 दिवस झाले. पण ते ठीक होतं. नाही हे बी ऑर्डर. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. नाही मला ते सांगितलंय, आणि तुमचे लोक पण येऊन ते गेले ते. पण तेच मी म्हटलो, त्यांना कशाला त्रास देतात, त्यांना दुसरं काम असतंय. आम्हाला असं वाटलं की बाबा त्यांना बोलवायचं आहे तर आम्हीच बोलवतो, कशाचं बोलवायला गेला. पण ठीक आहे ते. आय थिंक यू शुड. आज एक दिवस काढतो की एक 2-3 दिवस लागेल. ते इथनं आयसीयू मधनच डिस्चार्ज करतो डायरेक्ट. मी चेन्नईमध्ये गेलो होतो. ट्रान्सप्लांट केलं. नंबर मिळाला तिकडे 19 years old boy. तुम्ही गोव्यात सुरू करायला पाहिजे. मी सांगितलं करायला पाहिजे. एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंटने केलेलं आहे. ट्रान्सप्लांट पण करावं. आणि आम्हाला केसेस पण खूप येतात ना. हो, जेएमसीमध्ये आणि ब्रेन डेडचे जेएमसीमध्ये खूप होत असतात. हे असेल तर त्यांचं खूप तुम्हाला ते एस्टॅब्लिश करायला पाहिजे. आम्ही मदत करू. काय आमचा आहे, रेकग्नाइज आहे ट्रान्सप्लांट सेंटर. ऍक्च्युअली करायला पाहिजे. इथे 2 लहान मुलांचं आणि ट्रान्सप्लांट. मी पूर्वी करत होतो. मी इव्हन बँगलोरला होतो, ॲस्ट्रलमध्ये पण केले. ते पण आम्ही करतो. नेक्स्ट तुमचं कोण ट्रान्सप्लांट असेल तर आमच्याकडे पाठवतो. प्रॉब्लेम एकच आहे की डोनर मिळत. डोनरचा प्रॉब्लेम आहे. त्यांना कन्व्हिन्स करायचं खूप अवघड असतं. तो पेशंट त्याला मी बॉम्बेला ट्रान्सफर केला. तर बॉम्बेला ऑलमोस्ट वॉज अराउंड 20 days, ऑलमोस्ट 1 month. नाही, मुंबईमध्ये नाहीच आहे. बँगलोरला आणि चेन्नई हे 2च ठिकाणी जास्त ट्रान्सप्लांट होतात. कारण तिथलं ते गव्हर्नमेंटने त्यांचा प्रोग्राम एकदम रोबस्ट आहे. तर मला कुठे मिळाल, मदुराईला मिळाल, चेन्नई. ग्राउंड फ्लोअर डॉक्टर, तुमच्या संदर्भात आम्ही भरपूर नाव ऐकलं आणि त्याचसाठी आम्ही आमच्या आमदाराला पण सांगितलं की आपण पर्सनली आपण जाऊन येऊया. त्याच्यासाठी आम्ही आलेलं जो आरव जो त्याचं ऑपरेशन तुम्ही केलं त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली होतं? आरव तो एक 6 का 7 वर्षाचा मुलगा आहे तो. आणि त्याला आपलं कसं हृदय डाव्या बाजूला असते, त्याचं हृदय उजव्या बाजूला आहे. आणि त्यांना एक डिझीज म्हणजे रोग आहे ज्याला आपण टेट्रोलॉजी ऑफ फॅलो म्हणतो.
म्हणजे त्यात 4 प्रॉब्लेम असतात हृदयामध्ये. एक झडप बारीक असते आणि एक होल असते आणि परत ते थोडं चेंजेस असतात हार्टमध्ये. आणि त्यांचं जे ऑपरेशन झालं त्याला आपण टोटल करेक्शन नाही तर इंट्राकार्डियक रिपेअर म्हणतो, म्हणजे सगळं क्लिअर करायचं. ते सगळं ऑपरेशन सगळं चांगलं झालेलं आहे आणि ही इज डुईंग वेल. सध्याला काय आहे की त्यांना अजून ICU मध्ये आहे आणि अजून 1-2 दिवस लागणार त्यांना ठीक व्हायला. आणि तो ठीक झालं की मग त्यांना परत पेडण्याला पाठवून देतो आम्ही त्यांना. कसं असते लहान मुलांचं जे ऑपरेशन असते ते थोडं ट्रिकी असते आणि त्यांचं ऑपरेशन नाही केलं तर ते हार्ट फेल होत जात असते. म्हणून आपल्याला त्यांचं ऑपरेशन जेवढं लवकर होईल तेवढं करायचं गरजेचं असतं. आज आपले आमदार या ठिकाणी आले, तुमच्याबरोबर चर्चा झाली. होय, ते एकंदरीत त्यांच्या संदर्भात आमदारांनी खूप ते बाळाला मदत केलेत, फायनान्शियली पण केलेत आणि इमोशनली सपोर्ट पण केलेत. ते स्वतः गोवा येऊन इथे ते बाळाचं कंडिशन बघायला आलेत आणि त्यांना म्हणजे जे ते आपण म्हणजे हार्टफेल्ट त्यांना ते बाळाचं काळजी आहे. आणि मी त्यांच्याशी आता डिस्कस केलं आहे आणि त्यांना जे कंडिशन आहे ते सगळं सांगितलेलं आहे. हे असं पहिल्यांदा नाही आहे आणि कितीतरी पेशंट पाठवत असतात आणि कितीतरी लोकांना ते मदत करत असतात. गोव्यामध्ये हे एक चांगलं काम आहे की आमदार स्वतः पेशंटची काळजी घ्यायचं. एक फॅमिली मेंबर सारखं असतात ते. सो ते चांगलं केलेलं आहे आणि आम्ही खूप आभारी आहे त्यांचे की त्यांनी ह्या पेशंटला सगळं मदत करू शकतो. समजा डॉक्टर तुमची गरज गोव्याला पडली तर तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता का? मी तर गोव्याला माझं सेकंड होमच म्हणतो, कारण गोव्याचे केवढे पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेले आहे आणि खूप करत राहिलो आहे. गोव्यासाठी केव्हा पण कोणी पण बोलवलं, काय पण मदत पाहिजे असेल तर आम्ही कधीही तयार आहे. त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. डॉक्टर, डोनरच्या बाबतीत मी तुम्हाला एक विचारतो की अशा हार्ट किंवा लंग्स डोनर झपकन मिळत नाही. ते हार्ट ट्रान्सप्लांटचं ते जे असते ते थोडं म्हणजे ते ट्रिकी असते. हार्टचं कसं असते की हार्ट चालू असताना ते हार्ट काढायला लागते, बंद झाल्यानंतर हार्ट काढल्यानंतर ते उपयोग होत नाही. आणि ते त्याच्यासाठी कसं असते की ब्रेन डेड असेल तरच आपण हार्ट त्यांचा उपयोग करू शकतो. आणि हे ब्रेन डेड पेशंट काय ॲक्सिडेंटनी ब्रेन डॅमेज झालेलं असते, स्ट्रोक झालेलं असते, ब्लिडिंग झालेलं असते. असं झालं तेव्हा जेव्हा ब्रेन काम करत नसते आणि हार्ट काम करत असते त्यावेळेला ते हार्ट घेतले तर लोकांना मदत होऊ शकते. पण त्याच्यासाठी सोशल अवेअरनेस पाहिजे की बाबा आपण ब्रेन डेड झालं आपले रिलेटिव्ह तर आपण हार्ट बॉडी डोनेट केलं तर सगळं आपण हार्ट, किडनी, लंग्स, पँक्रियास, स्किन हे सगळं आपण लोकांना मदत करू शकतो. ते अजून आपल्याकडे थोडं चाललेलं आहे. त्याचं अवेअरनेस करायचं गरजेचं आहे. ते केलं की मग खूप लोकांना फायदा होईल. थँक्यू. थँक्यू. ॲम्ब्युलन्सने पाठवतो हो. त्याचं ट्रान्सप्लांट केले 1 महिना तो परत आला.